नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. या व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्लॉग असणार आहे मुंबईचा. आम्ही निघालोत मुंबईला. तर पाहूया आम्ही काय काय धमाल मस्ती या व्लॉगमध्ये करणार आहोत. मस्तपैकी असा आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि पहिला स्टॉप होता लोणावळा. तर लोणावळ्याच्या फूड कोर्टला आम्ही थांबलो आणि थोडा पाऊस पडत होता. त्याचबरोबर आम्ही वडापाव एन्जॉय केला. मोठे बिल्डिंगे बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही मुंबईमध्ये एंटर झालेलो आहे. तर पहिला स्टॉप होता आमचा ठाण्यावरून आणि तिथून आम्ही लोकल पकडून दादरला गेलो आणि तिथून आमचं जे डेस्टिनेशन होतं बोरिवली आमच्या ताईकडे. तर आम्ही लोकलने बोरिवलीला गेलो. तर ताईने मस्तपैकी आमरसपुरीचा बेत केला होता आणि सगळे फॅमिली मिळून आमरसपुरीवर ताव मारला. आरतीताई आमरसपुरीचा बेत एकदम मस्त झाला होता. खूप मज्जा आली जेवायला. आणि हा आहे माऊली, त्यानंतर आहेत पूजाताई, त्याच्यानंतर आहे श्रावणी आणि त्याच्यानंतर आहेत आरतीताई, मग आई, बाबा आणि मग श्रेयस. तर अशा आम्ही सगळ्यांनी मज्जा केली खूप. रसपुरीच्या जेवणावरती ताव मारून आणि थोडासा आराम करून आता आम्ही निघालो आहोत मुंबई दर्शनला. आम्ही सगळे फर्स्ट टाईमच मुंबईला गेलो होतो. सो बोरिवलीवरनं आम्ही डिरेक्ट चर्चगेटची लोकल पकडली आणि लोकलमध्ये मज्जा आली कारण सॅटर्डे संडे खूप गर्दीच नव्हती. आणि मग तिथून चर्चगेटवरनं आम्ही टॅक्सी करून मुंबई दर्शनला निघालो. आणि तिथे लोकलचे बसेस पण आहेत जे मुंबई दर्शन आय थिंक 1 की 2 दिवसासाठी ते म्हणजे पूर्ण मुंबई आपल्याला फिरवतात. तर आम्ही चर्चगेटवरनं टॅक्सी करून गेलो गेटवे ऑफ इंडियाला. खरंच म्हणतात ना, मुंबई रात्रीची झोपत नसते. तर तसंच होतं. जर तुम्हाला फिरायची इच्छा असेल ना, तर मुंबईमध्ये फिरायची म्हणजे मजा रात्रीच आहे. मग आम्ही फर्स्ट गेटवे ऑफ इंडियाला गेलो. तिथं खूप भयंकर गर्दी होती वीकेंड असल्यामुळं. आणि मग तिथून आई बाबा जहाजमध्ये बसले. आईंची खूप इच्छा होती. ताज हॉटेल पाहिल्यानंतर 26/11ची आठवण झाली. शहीद झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. वीर जवान तुझे सलाम. त्या दिवशी मामांचा बड्डे होता. सो आरतीताई आणि पूजाताई त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवत होते आम्ही फिरायला आलो आहे आणि तसंच त्यांना विश करत होते. तर हॅपी बड्डे मामा आम्ही पण विश केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मरीन ड्राईव्हकडे. आणि जाता बघितलं ताज हॉटेल थोडंसं जवळून. आणि खरंच असं म्हणतात की इथे 500 ते 600 रुपये कप चहा मिळतो. तुम्ही कधी गेला आहेत का ताज हॉटेलला? जर गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप सुंदर आहे हे हॉटेल. ओबेरॉय, ताज आणि मंत्रालय असं करत फायनली आम्ही पोचलो मरीन ड्राईव्हवरती. इथला व्ह्यू 1 नंबर होता, खूप सुंदर होता. साऊथ मुंबईचा झगमगाट पाहून आम्ही गेलो चर्चगेट स्टेशनवरती काहीतरी खाण्यासाठी. पण तुम्हाला मी रेकमेंड करेन की इथं काहीही तुम्ही खाऊ नका. इथलं फूड क्वालिटी एकदम वर्स्ट आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो आमच्या एका रिलेटिव्हकडे. मुंबई म्हणलं की डोळ्यासमोर येतात मोठमोठे बिल्डिंग. अशाच एका मोठ्या सोसायटीमध्ये त्यांचं घर होतं. त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या पाहुणचाराचा आनंद घेतला आणि आम्ही थेट गेलो 60व्या मजल्यावरती मुंबईचं दृश्य बघण्यासाठी. खूप सुंदर दृश्य होतं. असं काही वाटत होतं जणू काय दुबईच आहे का. खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर त्यांचा पाहुणचार घेतला आणि निरोप घेऊन परतीचा प्रवास केला आम्ही मेट्रोने. मुंबई मेट्रो म्हणजे आपली महाराष्ट्र महामेट्रो. एकदम गावाकडचे लोक म्हणतात ना, एकदम पॉश तशी. मुंबई खूप मोठी आहे पण इथल्या ज्या सुविधा आहेत, कनेक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामुळं इतकं काही त्रास वाटत नाही. खूप इझी झालं आहे सगळं. लोकल म्हणा, मेट्रो म्हणा, याच्यामुळे आपण इझिली कुठेही फिरू शकतो. दुसऱ्या दिवशी आरतीताई आणि भाऊजींची ॲनिव्हर्सरी होती. पण आरतीताई आमच्याबरोबर गावी परत येणार होत्या. त्यासाठी त्या दिवशीच आम्ही त्यांची ॲनिव्हर्सरी घरच्या घरी केली आणि खूप मज्जा आली. अशा प्रकारे आमचा मुंबईचा 1 ते 1.5 दिवसाचा प्रवास खूप छान झाला. सगळ्यांना भेटून खूप मज्जा आली आणि मुंबईचा पहिला अनुभव पण छान होता आणि मजा आली. सो असेच आमचे व्लॉग बघत राहा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.